महाराष्ट्र मीडिया लाईव्ह। अलिबाग तालुक्यातील काही कर्जदारांनी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी होत असलेल्या कथित त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात धाव घेतली आहे। कंपनीकडून धमक्या, नोटिसा तसेच मालमत्ता जप्तीची भीती दाखवली जात असल्याचा आरोप कर्जदारांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही नागरिकांनी जानेवारी 2025 मध्ये व्यवसायासाठी मिंटिफाय फिनव्हर्स लिमिटेड या कंपनीकडून 11% व्याजदराने 7 वर्षाच्या कालावधीसाठी कर्ज घेतले होते। मात्र 6 महिन्यानंतरच कंपनीकडून संपूर्ण कर्ज रक्कम भरण्याचा तगादा लावला जात असल्याची तक्रार कर्जदारांनी केली आहे। 1-2 हप्ते उशिरा भरल्यास पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली जाते, तसेच घरापर्यंत येऊन दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणी मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्ध म्हात्रे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत नागरिकांना त्रास देणे थांबवावे, अन्यथा मनसेच्या शैलीत उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे। प्रतिनिधी अमोल कुमार जैन, अलिबाग। मिंटिफाय म्हणून कंपनी होती आणि मिथिला आणि आदित्य नावाचे हे आम्हाला म्हणजे लोन देण्यासाठी आले आणि अलिबाग मधून आम्हाला रजिस्टर करून लोन देण्यात आलं आणि आता ते कलकत्त्यावरून नोटीस पाठवतात। आमचा एकच हप्ता थकला तरी ते आम्हाला नोटीस पाठवतात आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचा मेडिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझ्या भावाच्या नावावर लोन आहे, तर त्याला मेडिकल प्रॉब्लेम आहे, आम्ही हप्ता भरू, तरी हे ते सांगतात की आम्ही तुमच्या घराला सील करू, असे आम्हाला उत्तर देतात। आमची फसवणूक झाली आहे, कारण की आम्हाला 7 वर्षाचं लोन सांगून ते आता 10 वर्षाचं लोन सांगतायत आणि 11% व्याजदर सांगून आता 19%। तर आम्हाला म्हणजे फसवणूक झाली, म्हणून आम्ही मनसे कार्यालयामध्ये अलिबाग येथे आलेलो आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि ह्या फसवणुकीपासून आमची व्हावी। माझं लोन बिझनेस लोन साठी मला लोन दिलं होतं फायनान्स कडून, मिंटिफाय फायनान्स कडून सांगितलं होतं 11%, पण बिझनेस लोन होतं, प्रॉपर्टीचं लोन नव्हतं। पण त्यांनी आमची प्रॉपर्टी घेऊन आम्हाला फसवण्यात आलेलं आहे। सांगितलं 11% लोन आणि घेतात 20-22% आणि सांगितलं की EMI तुम्हाला 22,000 पडेल आणि घेतात 37,000 रुपये आणि घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देतात, हॅरेसमेंट करतात, सगळं टॉर्चर वगैरे करतात। मला कलकत्ता कोर्टातून नोटीस आलेली आहे आणि अरेस्ट वॉरंटची पण त्यांनी काढलेली आहे। हे पूर्णपणे यांचं सगळं फायनान्स खरी आहे का खोटी आहे हे मला तुम्ही सांगा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.